कल्पना करा, एक व्यक्ती अगदी शांतपणे झोपली आहे. डोळे मिटलेले आहेत, चेहऱ्यावर कसलेही भाव नाहीत आणि श्वास अगदी संथ सुरू आहे. म्हणजे बाहेरून पाहता ती व्यक्ती पूर्णपणे विश्रांती घेत असल्याचं दिसतं. अगदी बरोबर. पण त्याचवेळी तिच्या कवटीच्या आत एक प्रचंड मोठं विद्युत वादळ सुरू असतं. बापरे! हो, सेकंदाला 30 ते 40 वेळा लखलखणाऱ्या विजेसारखे असंख्य सिग्नल्स तिथे एका सेकंदात इकडून तिकडे धावत असतात. म्हणजे हे सगळं आतल्या आत सुरू असतं. नक्कीच. साधारणपणे जेव्हा आपण वैद्यकीय निदानाबद्दल बोलतो ना, तेव्हा एक्स-रे किंवा MRI सारख्या गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर येतात. एखाद्या हाडाला तडा गेला असेल तर एक्स-रेमध्ये ती तुटलेली रेषा स्पष्ट दिसते. हो, ती एक स्थिर प्रतिमा असते. पण मानवी शरीराच्या आत जे सतत बदलणारं, अत्यंत सूक्ष्म असं स्वतःचं इलेक्ट्रिकल ग्रिड आहे, अगदी अचूक. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच गूढ आणि अदृश्य अशा विद्युत यंत्रणेच्या विश्वात प्रवेश करणार आहोत. आज आपण आपला मेंदू आणि आपलं हृदय हे दोन अत्यंत महत्त्वाचे अवयव विद्युत लहरींच्या भाषेत कसे बोलतात आणि वैद्यकीय विज्ञान ती भाषा कशी डिकोड करतं हे अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. आणि हा विषय खरोखरच अत्यंत थक्क करणारा आहे, कारण आपण इथे एखाद्या स्थिर अवयवाचा फोटो काढण्याबद्दल बोलत नाही आहोत. हां, आपण मानवी अस्तित्वाची, विचारांची आणि जिवंतपणाची जी मूळ ऊर्जा आहे तिचा अभ्यास करत आहोत. आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत त्यामध्ये विशेषतः EEG म्हणजेच इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम आणि ECG म्हणजेच इलेक्ट्रोकार्डिओग्राम या वैद्यकीय उपकरणांच्या कार्यपद्धतीचा समावेश आहे. हो, आणि आपला उद्देश फक्त ही मशीन्स कशी चालतात हे पाहणं नाहीये. बरोबर. ही उपकरणे केवळ आजार शोधणारी मशीन्स नसून ती शरीराच्या आतल्या अत्यंत गुंतागुंतीच्या संवादाचा अनुवाद करणारी साधने आहेत. हे आपल्याला आजच्या चर्चेतून समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर आपण हे थोडं सोपं करून पाहूया. आपण आधी शरीरातील सर्वात गुंतागुंतीच्या अवयवाकडे म्हणजेच मेंदूकडे वळूया. मेंदूची ही विद्युत भाषा पकडण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला EEG म्हणतात. हे समजून घेण्यासाठी आपण एका सादृश्यतेचा वापर करूया. नक्कीच, सांगा. समजा आपला मेंदू हे एक अत्यंत विशाल असं क्रिकेटचं स्टेडियम आहे आणि त्या स्टेडियममध्ये बसलेले तब्बल 86 अब्ज प्रेक्षक म्हणजे आपल्या मेंदूतील न्यूरॉन्स आहेत. 86 अब्ज, खूपच मोठी संख्या आहे ही. हो ना. आता हे न्यूरॉन्स सतत एकमेकांशी बोलत असतात, पण ते मोठ्याने ओरडत नाहीत. ते एकमेकांशी अगदी हळू आवाजात कुजबुजत असतात. त्यांची स्वतःची अशी एक भाषा असते. हां. आणि अडचण अशी आहे की ही कुजबूज इतकी क्षीण असते की तिची ताकद मायक्रोव्होल्ट्समध्ये मोजली जाते. अच्छा. हो, 1 मायक्रोव्होल्ट म्हणजे एका व्होल्टचा 10 लाखवा भाग. पण थांबा, मला इथे अगदी मूलभूत प्रश्न पडतो. विचारा, जर हे न्यूरॉन्स इतक्या आत आहेत आणि त्यांच्याभोवती कवटीचं इतकं जाड आणि कडक आवरण आहे, तर ही कुजबूज आपण बाहेरून कशी काय ऐकू शकतो? कवटीमुळे तो सिग्नल अडवला जात नाही का? हा अत्यंत अचूक आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कवटी हे खरोखरच एक खूप मोठं इन्स्युलेटर म्हणून काम करतं. म्हणजे विजेला अडवणारा अडथळा. अगदी बरोबर. न्यूरॉन्सचा मूळ सिग्नल आतमध्ये तुलनेने स्पष्ट असतो, पण कवटी, त्वचा आणि केस या अडथळ्यांमधून बाहेर येईपर्यंत तो सिग्नल अत्यंत क्षीण आणि विस्कळीत होतो. मग तो पकडायचा कसा? म्हणूनच EEG मधील तंत्रज्ञान इतकं प्रगत असावं लागतं. हा सिग्नल पकडण्यासाठी रुग्णाच्या डोक्यावर म्हणजे स्कॅल्पवर इलेक्ट्रोड्स लावले जातात. ते छोटे सेन्सर्स असतात ना? हो, पण नुसते इलेक्ट्रोड्स लावून चालत नाही. त्वचेवरील मृत पेशी आणि नैसर्गिक तेल यामुळे इम्पिडन्स निर्माण होतो. इम्पिडन्स म्हणजे विद्युत अडथळा ना? हो, तो अडथळा कमी करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची कंडक्टिव्ह जेल म्हणजे वाहक जेल त्वचेवर लावली जाते, ज्यामुळे तो अत्यंत क्षीण मायक्रोव्होल्ट सिग्नल इलेक्ट्रोडपर्यंत सुरक्षितपणे पोहोचू शकतो. अच्छा, म्हणजे ती जेल एक प्रकारचा पूल तयार करते? अगदी तसंच. पण हे इलेक्ट्रोड्स कुठे लावायचे हे कसं ठरवतात? कारण मेंदूचे वेगवेगळे भाग वेगवेगळी कामं करतात, बरोबर? हो, नक्कीच. म्हणजे मागचा भाग दृष्टीसाठी काम करतो, पुढचा भाग विचारांसाठी. मग हे सेन्सर्स कसेही लावून चालणार नाही. अगदी बरोबर. आणि म्हणूनच संपूर्ण जगात एक अतिशय प्रमाणित आणि गणितावर आधारित पद्धत वापरली जाते. तिला 10-20 प्रणाली किंवा 10-20 सिस्टम म्हणतात. 10-20 सिस्टम हे कसं काम करतं? कसं आहे, माणसाच्या डोक्याचा आकार आणि परीघ वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे इलेक्ट्रोड्स मोजपट्टीने इन्सानमध्ये लावून चालत नाही. कारण कुणाचं डोकं लहान असेल, कुणाचं मोठं असेल.
हो ना. त्याऐवजी डोक्यावरील विशिष्ट हाडांच्या खुणांमधील एकूण अंतराचे 10% आणि 20% असे भाग केले जातात. अच्छा, म्हणजे हे प्रमाणावर आधारित आहे. अगदी बरोबर. यामुळे काय होतं की रुग्णाचं डोकं कितीही मोठं किंवा लहान असलं तरी इलेक्ट्रोड्स बरोबर त्याच जागी बसतात जिथे मेंदूचे विशिष्ट भाग असतात, जसे की मोटर कॉर्टेक्स किंवा व्हिज्युअल कॉर्टेक्स. हे अगदी त्या स्टेडियमच्या वेगवेगळ्या स्टँड्समध्ये अतिशय अचूक अंतरावर मायक्रोफोन्स लावण्यासारखं आहे, जेणेकरून कोणत्याही कोपऱ्यातील आवाज सुटणार नाही. खूप छान सादृश्यता आहे ही. अगदी तसंच काम चालतं. हे खूपच तार्किक आहे, पण तरीही आपण पकडलेला आवाज हा मायक्रोव्होल्ट्समध्ये आहे. तो इतका लहान आहे की आपण तो थेट संगणकाच्या स्क्रीनवर पाहूच शकणार नाही. तो सिग्नल तिथे पोहोचण्याआधीच नष्ट होईल किंवा इतर आवाजांमध्ये हरवून जाईल. मग याचं रूपांतर एका स्पष्ट ग्राफमध्ये कसं होतं? इथेच या प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा टप्पा सुरू होतो. तो म्हणजे अँप्लिफिकेशन आणि फिल्टरिंग. म्हणजे सिग्नल वाढवणे आणि गाळणे. हो. जेव्हा तो क्षीण सिग्नल इलेक्ट्रोडमधून वायरमध्ये येतो तेव्हा अँप्लिफायर तो सिग्नल हजारो किंवा लाखो पटींनी वाढवतो. बापरे, लाखो पट्टींनी? हो, कारण त्याशिवाय तो स्क्रीनवर दिसणारच नाही. पण इथे एक अडचण आहे. तुम्ही जेव्हा एखादा अतिशय क्षीण आवाज खूप मोठा करता तेव्हा त्याच्यासोबत येणारा नकोसा आवाज म्हणजेच नॉईज देखील वाढतो. हो, आणि मला वाटतं आजूबाजूला तर नॉईज असतो. म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये असतो, तिथे लाईट्स असतात, मॉनिटर्स असतात, एसी सुरू असतो. अगदी बरोबर ओळखलत. आणि या सर्व उपकरणांमधून 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीवर चालणारी विद्युत क्षेत्रे निर्माण होत असतात. मग हा 50 हर्ट्झचा पॉवर लाईन नॉईज मेंदूच्या अत्यंत नाजूक सिग्नलमध्ये मिसळून सगळा गोंधळ उडवून देत नसेल का? निश्चितच उडवून देतो. जर आपण तो नॉईज काढला नाही तर आपल्याला मेंदूच्या लहरींऐवजी फक्त हॉस्पिटलच्या वायरिंगचाच ग्राफ दिसेल. अरे चा, मग हे कसं टाळतात? नॉईज काढण्यासाठी मशीनमधील अत्यंत हुशार नॉच फिल्टर बसवलेले असतात. हे फिल्टर्स एक अतिशय अचूक काम करतात. ते फक्त 50 हर्ट्झच्या फ्रिक्वेन्सीला ओळखून तिला पूर्णपणे कापून टाकतात. म्हणजे मेंदूच्या लहरींना धक्का न लावता. हो, ते 40 हर्ट्झ किंवा 60 हर्ट्झच्या मेंदूच्या लहरींना अजिबात धक्का लावत नाहीत. शिवाय खूप जास्त फ्रिक्वेन्सीचे सिग्नल जे बहुधा स्नायूंच्या हालचालींमुळे येतात आणि खूप कमी फ्रिक्वेन्सीचे सिग्नल जे घाम आल्यामुळे बदलतात ते देखील इतर फिल्टर्स वापरून गाळून टाकले जातात. कमाल आहे. त्यानंतरच आपल्याला मॉनिटरवर तो शुद्ध लयबद्ध असा मेंदूचा आवाज लहरींच्या स्वरूपात पाहायला मिळतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्रथम सेन्सर्स लावून ती कुजबूज पकडायची, मग तिला प्रचंड वाढवायची आणि शेवटी आजूबाजूचा कचरा साफ करायचा. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर असंच आहे. आता इथून पुढचा भाग खरोखरच खूप रंजक आहे, कारण आपण ही कुजबूज ऐकू लागलो आहोत. पण या लहरी प्रत्यक्षात कशा दिसतात आणि त्यांचा अर्थ काय? कारण त्या काही रँडम रेषा नसून ती मेंदूची एक विशिष्ट भाषा आहे. बरोबर. मेंदू वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लहरी तयार करतो. पण मला एक सांगा, हे न्यूरॉन्स अचानक आपला वेग का बदलतात? खूप छान प्रश्न आहे. न्यूरॉन्सचा वेग बदलतो कारण ते सिंक्रोनायझेशन म्हणजेच एकमेकांशी समन्वय साधत असतात. समन्वय म्हणजे कसे? बघा, जेव्हा आपण जागे असतो आणि खूप गोष्टींकडे लक्ष देत असतो तेव्हा आपले न्यूरॉन्स वेगवेगळी कामं करत असतात. त्यामुळे त्यांचा एकत्रित आवाज खूप जलद आणि कमी उंचीचा असतो. म्हणजे लो अँप्लिट्यूड आणि हाय फ्रिक्वेन्सी. हो, याला बीटा वेव्हज म्हणतात. ही सक्रिय विचार करण्याची, एकाग्रतेची किंवा ताणतणावाची अवस्था असते. अच्छा, म्हणजे मी आता तुमच्याशी बोलतोय, विचार करतोय, तर माझ्या मेंदूत बीटा वेव्ह सुरू असतील. नक्कीच. पण जेव्हा आपण आराम करतो, डोळे मिटतो आणि मेंदूचा बाह्य जगाशी संपर्क थोडा कमी होतो तेव्हा हे न्यूरॉन्स एकमेकांसोबत एका लयीत काम करू लागतात. म्हणजे सुट्टीच्या दिवशी सकाळी आरामात डोळे मिटून बसल्यावर ज्या लहरी येतात त्या अल्फा वेव्हज. अगदी तेच. पण जेव्हा आपण डोळे उघडून एखादं कठीण गणित सोडवायला घेतो तेव्हा त्या लगेच जलद बीटा वेव्हजमध्ये बदलतात. हो, मेंदू लगेच गिअर बदलतो असं म्हणता येईल. पण जेव्हा आपण पूर्णपणे झोपीत जातो तेव्हा काय होतं? कारण झोप ही मानवी आयुष्यातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. झोपेच्या अवस्थेत मेंदूत एक पूर्णपणे वेगळं विद्युत संगीत सुरू होतं. अच्छा. सुरुवातीच्या हलक्या झोपेच्या अवस्थेत किंवा जेव्हा आपण स्वप्ने पाहत असतो तेव्हा थीटा वेव्हज निर्माण होतात. ह्या अल्फा लहरींपेक्षाही संथ असतात. आणि गाढ झोपेत? जेव्हा आपण गाढ झोपेत असतो, जिथे कोणतीही स्वप्न नसतात, शरीर स्वतःची झीज भरून काढत असतं आणि स्मृती पक्क्या करत असतं, तेव्हा अत्यंत संथ पण खूप मोठ्या
म्हणजे हाय अँप्लिट्यूड अशा डेल्टा वेव्हज दिसतात. डेल्टा वेव्ज. हो, इथे मेंदूतील लाखो न्यूरॉन्स एकाच वेळी फायर होतात आणि शांत होतात. हे समुद्राच्या मोठ्या संथ लाटांसारखं असतं. हे ऐकायला खूपच अद्भुत वाटतं. झोप आणि विचार करणे ह्या आपल्या रोजच्या सवयी आहेत, पण या साध्या वाटणाऱ्या कृतींमागे हे प्रचंड मोठं विज्ञान आहे. हो ना? पण इथे मला एक शंका येते. आपण नेहमी असं ऐकतो किंवा चित्रपटांमध्ये पाहतो की एखाद्याला फिट्स किंवा अपस्मार आला की डॉक्टर त्याचा EEG काढतात. हां, बरोबर आहे. म्हणजे काय, या मशीनचा उपयोग फक्त अपस्माराचे झटके शोधण्यासाठीच होतो? अजिबात नाही. हे खरं आहे की अपस्मार हे EEGचे सर्वात प्राथमिक आणि प्रभावी लक्ष्य आहे. अच्छा. कारण अपस्मार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मेंदूच्या विद्युत यंत्रणेतील एक अचानक आलेलं शॉर्ट सर्किट असतं. शॉर्ट सर्किट. हो, अचानक लाखो न्यूरॉन्स चुकीच्या पद्धतीने आणि प्रचंड वेगाने एकाच वेळी फायर होऊ लागतात, ज्यामुळे मेंदूच्या लहरींचा ग्राफ अचानक तोकदार होतो, ज्याला आपण स्पाइक्स म्हणतो. बापरे. म्हणजे हे विद्युत वादळ शोधून काढणं हे EEGचं मुख्य काम आहेच. हो, पण ह्याचे वैद्यकीय उपयोग ह्याहून खूप व्यापक आहेत. जसे की झोपेचे विकार. आपण आत्ताच झोपेच्या लहरींबद्दल बोललो. अगदी बरोबर. स्लीप स्टडी किंवा पॉलिसोमनोग्राफी मध्ये EEGचा खूप मोठा वाटा असतो. इन्सोमनिया म्हणजे झोप न येणे किंवा स्लीप ॲपनिया, ज्यामध्ये रुग्णाचा झोपेत काही सेकंदांसाठी श्वास थांबतो. हो, तो श्वास थांबण्याचा आजार. अशा वेळी मेंदूवर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी रात्रभर EEG जोडलेला असतो. म्हणजे रुग्ण खरंच डेल्टा अवस्थेत गेला आहे की पूर्ण रात्रभर त्याचा मेंदू थीटा किंवा अल्फा अवस्थेतच अडकून पडलाय हे पाहण्यासाठी. अगदी अचूक. यावरून डॉक्टरांना झोपेची गुणवत्ता अचूक समजतं. हे खूपच महत्वाचं आहे. याशिवाय मेंदूतील एखादा ट्यूमर शोधण्यातही याचा उपयोग होतो. कारण ज्या भागात ट्यूमर असतो तिथले न्यूरॉन्स दबले जातात आणि ते सामान्य विद्युत लहरी निर्माण करू शकत नाहीत. अच्छा, म्हणजे तिथे लहरींची विसंगती दिसते. हो, आणि ती विसंगती ट्यूमरची जागा दाखवून देऊ शकते. आणि मला वाटतं सर्वात गंभीर उपयोग म्हणजे अतिदक्षता विभागात म्हणजे ICU मध्ये होत असेल. हो, तिथे तर हे अत्यंत निर्णायक असतं. जीवघेण्या परिस्थितीमध्ये हे उपकरण कसं काम करतं? समजा एखादा रुग्ण कोमामध्ये आहे, तो कोणतीही हालचाल करत नाहीये. अशा वेळी EEG हे डॉक्टरांसाठी एक खिडकीसारखं काम करतं. रुग्ण बाहेरून जरी प्रतिसाद देत नसला तरी आतून त्याचा मेंदू काही सिग्नल तयार करत आहे का हे सतत मॉनिटर केलं जातं. आणि याच्या अगदी उलट आणि अत्यंत दुर्दैवी स्थिती म्हणजे ब्रेन डेथ. हो, ही खूपच नाजूक परिस्थिती असते, जिथे रुग्णाचं शरीर व्हेंटिलेटरवर असतं आणि हृदय कृत्रिमरित्या धडधडत असतं. बरोबर. अशा वेळी केवळ शारीरिक हालचालींवरून मेंदू जिवंत आहे की नाही हे सांगता येत नाही. वैद्यकीय आणि कायदेशीरदृष्ट्या ब्रेन डेथ घोषित करण्यासाठी EEGचा अत्यंत निर्णायक पुरावा लागतो. म्हणजे ते कसं ठरवतात? जर मॉनिटरवर सलग काही काळ कोणत्याही लहरी नसतील आणि सर्वोच्च अँप्लिफिकेशन करूनही फक्त एक सरळ रेषा म्हणजे फ्लॅटलाईन दिसत असेल, तर ते पुष्टी करतं की कवटीच्या आत आता कोणतीही विद्युत क्रिया शिल्लक नाही. हा अत्यंत कठोर पण आधुनिक विज्ञानाचा एक आवश्यक भाग आहे. खरंच, हे ऐकून अंगावर काटा येतो. आपण कवटीच्या आतल्या या अत्यंत नाजूक आणि क्षीण विद्युत ग्रीडबद्दल खूप वेळ बोललो. पण शरीरात आणखी एक अवयव आहे ज्याचं स्वतःचं एक अत्यंत शक्तिशाली आणि स्वतंत्र असे इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे. तुम्ही हृदयाबद्दल बोलत आहेत ना? होय, माझं म्हणणं हृदयाबद्दलच आहे. आता आपण एका मोठ्या महामुकाबल्याकडे वळूया. मेंदूची कुजबूज विरुद्ध हृदयाचा ढोल. खूप छान नाव दिलं तुम्ही याला. जेव्हा आपण EEGची तुलना ECGशी म्हणजेच इलेक्ट्रोकार्डिओग्रामशी करतो, तेव्हा यात नक्की काय फरक जाणवतो? कारण दोन्ही उपकरणे शरीरातील वीजच मोजत आहेत. हो, पण या दोन्ही उपकरणांमधील सर्वात मोठा आणि मूलभूत फरक हा त्यांच्या शक्तीमध्ये किंवा व्होल्टेजमध्ये आहे. म्हणजे कसं? आपण पाहिलं की मेंदूचे सिग्नल्स हे मायक्रोव्होल्ट्समध्ये असतात, पण हृदयाचे सिग्नल्स हे मिलीव्होल्ट्समध्ये असतात. मिलीव्होल्ट्स? हो, 1 मिलीव्होल्ट म्हणजे 1000 मायक्रोव्होल्ट्स. त्यामुळे हृदयाचा सिग्नल हा मेंदूच्या सिग्नलपेक्षा शेकडो किंवा हजारो पटींनी जास्त शक्तिशाली असतो. म्हणूनच मी त्याला ढोल म्हटलं. मेंदू ही एक बारीक कुजबूज आहे, पण हृदय हा छातीत वाजणारा एक मोठा ढोल आहे. अगदी तसंच. आणि यामुळेच या मशीनच्या डिझाईनमध्ये खूप मोठा फरक पडतो, बरोबर?
आपण मगाशी बोललो की EEG मशीन इतकी संवेदनशील असते की रुग्णाने फक्त डोळे मिचकावले किंवा जबड्याची थोडी हालचाल केली तरी स्नायूंच्या विजेमुळे ग्राफवर मोठा नॉईज येतो. होय, पण ECGच्या बाबतीत तसं होत नाही. अच्छा. हृदयाचा स्नायू इतका मोठा असतो आणि तो इतक्या ताकदीने एकाच वेळी आकुंचन पावतो की त्याचा सिग्नल मोजणं तुलनेने खूप सोपं असतं. रुग्णाच्या किरकोळ हालचालींचा ECGवर सहजासहजी परिणाम होत नाही. पण ही हृदयाची विद्युत यंत्रणा नक्की काम कशी करते? मेंदूत न्यूरॉन्स असतात, मग हृदयात काय असतं? तिथे विजेचा उगम कुठून होतो? हृदयाच्या उजव्या वरच्या कप्प्यात पेशींचा एक विशेष गट असतो ज्याला SA नोड म्हणतात. SA नोड. हो, हा SA नोड म्हणजे हृदयाचा नैसर्गिक पेसमेकर आहे. तो स्वतःहून एक विद्युत लघुप्रवाह निर्माण करतो. हा प्रवाह तिथून निघून हृदयाच्या इतर भागात पसरतो आणि स्नायूंना आकुंचन पावण्याचा आदेश देतो. हाच तो विद्युत प्रवाह जो आपण ECGच्या ग्राफवर पाहतो. आणि या लहरींची नावंही पूर्णपणे वेगळी आहेत ना? EEG मध्ये आपण अल्फा बीटा पाहिलं, पण ECGचा कागद पाहिला तर त्यावर P, Q, R, S आणि T अशी अक्षरे असतात. हो, PQRST. हे काय आहेत? ही अक्षरे हृदयाच्या आतल्या कोणत्या क्रियेशी जोडलेली आहेत? हे समजून घेणं खूप सोपं आणि तार्किक आहे. ECGच्या ग्राफवर सुरुवातीला एक छोटीशी लाट येते. तिला P वेव्ह म्हणतात. P वेव्ह? ती काय येते? ही लाट तेव्हा तयार होते जेव्हा SA नोडमधून वीज बाहेर पडते आणि हृदयाचे वरचे 2 छोटे कप्पे, ज्यांना ॲट्रिया म्हणतात, ते आकुंचन पावतात आणि रक्त खाली ढकलतात. अच्छा, म्हणजे P वेव्ह हे वरच्या कप्प्यांचं काम आहे. त्यानंतर ग्राफवर एक खूप मोठा आणि टोकदार स्पाइक दिसतो, जो अचानक वर जातो आणि खाली येतो. बरोबर. त्याला QRS कॉम्प्लेक्स म्हणतात. तो इतका मोठा का असतो? कारण तो हृदयाच्या सर्वात महत्त्वाच्या क्रियेशी जोडलेला आहे. जेव्हा विद्युत प्रवाह हृदयाच्या खालच्या 2 मोठ्या कप्प्यांमध्ये म्हणजेच वेंट्रिकल्समध्ये पोहोचतो, तेव्हा ते अतिशय ताकदीने आकुंचन पावतात. हां, जेणेकरून सर्व शरीराला रक्तपुरवठा होईल. अगदी बरोबर. हा स्नायूंचा भाग खूप मोठा आणि शक्तिशाली असल्यामुळे तिथून निर्माण होणारी वीजही खूप मोठी असते. म्हणूनच QRS हा स्पाइक इतका उंच असतो. आणि त्यानंतर येणारी T वेव्ह. टी वेव्ह ही हृदयाच्या रिसेट होण्याची प्रक्रिया दर्शवते. हृदय एका ठोक्यातून दुसऱ्या ठोक्यासाठी स्वतःची विद्युत यंत्रणा पूर्ववत करत असतं. हे खरोखरच अप्रतिम आहे. म्हणजे आपण त्या कागदावरील फक्त एका टोकदार रेषेकडे पाहून सांगू शकतो की हृदयाचे वरचे कप्पे, खालचे कप्पे आणि त्यांची विश्रांतीची वेळ योग्य प्रकारे जुळली आहे की नाही. नक्कीच. म्हणूनच जेव्हा कोणाला हृदयविकाराचा झटका येतो किंवा ठोके अनियमित होतात, तेव्हा या PQRSTच्या आकारात किंवा त्यांच्यातील अंतरात बदल होतो आणि कार्डिओलॉजिस्ट ते लगेच ओळखू शकतात. अगदी बरोबर. आणि म्हणूनच ECG चाचणी ही EEG पेक्षा खूप वेगवान असते. हो, वेळेचा फरक तर खूपच मोठा आहे. जेव्हा मी रुटीन चेकअपसाठी जातो तेव्हा ECG फक्त 5 ते 10 मिनिटात होऊन जातो. छातीवर आणि हातापायांवर इलेक्ट्रोड्स लावले जातात, जेणेकरून हृदयाला सर्व बाजूंनी टिपता येईल. काही सेकंड मशीन चालते, एक प्रिंटआउट येतो आणि काम संपतं. पण आपण आधी पाहिल्याप्रमाणे मेंदूची स्थिती एका सेकंदात बदलत असते आणि त्याच्या विविध अवस्था तपासण्यासाठी खूप वेळ लागतो. हो, मगाशी आपण झोपेच्या आणि जागृतीच्या अवस्थांबद्दल बोललो. त्यामुळे एक सामान्य EEG करायला 20 ते 30 मिनिटे लागू शकतात आणि सखोल अभ्यासासाठी रुग्णाला काही तास किंवा रात्रभरही मशीनला जोडून ठेवावे लागते. तर आपण आता या अत्यंत रंजक चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. आपण एका अद्भुत प्रवासातून गेलो. आपण पाहिलं की वैद्यकीय विज्ञान केवळ तुटलेली हाडे किंवा शरीराची बाह्य रचनाच पाहत नाही, तर शरीराच्या आतल्या ऊर्जेलाही मोजतं. हो, तो एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन आहे. मेंदूच्या अत्यंत सूक्ष्म मायक्रोव्होल्ट्समधील कुजबुजीपासून, जिथे आपण शांततेच्या अल्फा लहरी आणि स्वप्नांच्या थीटा लहरी पाहिल्या, ते थेट अतिदक्षता विभागातील ब्रेन डेथच्या प्रश्नांपर्यंत आपण चर्चा केली. आणि नंतर आपण हृदयाच्या त्या शक्तिशाली मिलीव्होल्ट्समध्ये वाजणाऱ्या ढोलाच्या ठोक्यांसोबत, म्हणजेच ECGच्या PQRST वेव्हसोबत मेंदूच्या लहरींची तुलनाही केली. मानवी शरीराच्या आत लपलेलं हे विद्युत जाळे खरोखरच किती अचूक आणि थक्क करणारं आहे, हे आज आपण सविस्तर समजून घेतलं. आणि हे सगळं तंत्रज्ञान आज आपल्याला शरीराचे आजार शोधण्यासाठी खूप मदत करत आहे. पण जसं जसं आपण पुढे जात आहोत तसतसं याचा विस्तार फक्त आजारांपुरता मर्यादित राहिलेला नाही. म्हणजे अजून काय उपयोग होतो याचा? न्यूरोसायन्स आणि मानवी वर्तनाचा अभ्यास.
आपण आज हे निश्चितपणे मोजू शकतो की एखादा माणूस तणावात आहे की गाढझोपेत आहे. हो, ते आपण लहरींवरून सांगू शकतो. पण यातून एक खूपच वेगळा आणि मोठा विचार समोर येतो. कोणता विचार? तो विचार आपल्याला भविष्यातील एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. आज आपण फक्त लहरींची अवस्था मोजत आहोत, पण जर आपले विचार, आपल्या अत्यंत खाजगी भावना, आपली स्वप्ने आणि आपलं वर्तन हे सर्व केवळ मेंदूतील न्यूरॉन्सनी तयार केलेल्या विद्युत लहरींच्या पॅटर्नचाच एक भाग असेल, तर भविष्यात जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सेन्सर्स तंत्रज्ञान अत्यंत प्रगत होईल, तेव्हा काय होईल? बापरे, हा विचार जितका रोमांचक आहे तितकाच थोडासा अंगावर काटा आणणारही आहे. हो ना? कारण आज मशीन सांगते की हा माणूस विचार करत आहे, पण उद्या जर मशीनने त्या विद्युत लहरींचा अचूक अर्थ लावून हे डिकोड केलं की हा माणूस काय विचार करत आहे, हाच तो खरा प्रश्न आहे. काय आपण कधी अशा टप्प्यावर पोचू जिथे माणसाचे विचार वाचले जाऊ शकतील? जर आपली मेंदूची भाषा पूर्णपणे डिकोड झाली तर मानवी मन एक खुलं पुस्तक बनू शकेल. आणि त्याचे वैद्यकीय फायदे जितके प्रचंड असतील, तितकेच त्याचे परिणाम आपल्या गोपनीयतेवरही होतील. नक्कीच. याच एका अत्यंत प्रगल्भ आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही ज्ञानसफर इथेच थांबवूया. मानवी शरीरातील या विजेचा अद्भुत खेळाबद्दल विचार करत रहा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि सखोल चर्चेत.